हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 21 जून 2026. हो, बरोबर. तर शेतकऱ्याला म्हणा आज पावसाला सुरुवात होईल. समजा आज नुसती सुरुवात आहे. हो हो. पण 22 जून पासून ते 2 जुलै हा हा. तसं उद्या रात्रीच्या सुरुवात होईल चांगली. पहाटे बऱ्याच ठिकाणी इकडं म्हणजे कोकणपट्टी घाटमाळ मग उद्यापासून मग चांगला सगळीकडे मग पसरल. 22 जून ते 2 जुलै मग राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार. हो, बरोबर. मग त्याच्यामध्ये ना सुरुवात आज काय होईल. आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस सुरू होईल. एकदम सगळीकडे पडत नसेल समजा आपण. हो, 21 जून ते 30 सांगितलेले. 21 जून आज निश्चित सुरुवात आहे. पण उद्यापासून मग मात्र सर्वत्र पसरायला सुरुवात होईल. मग 22 ला जास्त राहील, 23 ला त्याच्यापेक्षा जास्त, 24 जास्त, असं करत करत 2 जुलै पर्यंत राज्यभर पाऊस पडणार सगळीकडेच. बरोबर. आणि सगळ्यांच्या पेरण्या होणार, दुष्काळ वगैरे पडणार नाही. आणि त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्वाची बातमी माझ्याकडून. 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार आहे. मग त्याच्यामध्ये नाशिककडे, मुंबईकडे अतिवृष्टी होईल. त्याच्यामुळे काय होईल, नाशिकच्या नद्यांना, गोदावरी नदीला पाणी येईल आणि ते तळ्यानं पाणी बऱ्याच ठिकाणी येईल. म्हणजे तळे सुद्धा येतील पुढच्या महिन्यात. जुलै महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नद्याला पाणी येऊन तळ्यात पाणी येणार, आवक येणार. हो ना. हो, म्हणजे जुलै महिन्यात चांगला पाऊस राहणार आहे. आपण पहिल्यापासून म्हणलं जून मध्ये कमी, जुलै मध्ये जास्त, ऑगस्टला कमी, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत खूप पडेल. हो, बरोबर. तुम्ही अगोदर पण सांगितलेलं होतं. हो हो. आणि जसं की सर तुम्ही सांगितलं तसं 2 दिवसापासून वातावरण पण चेंज झालेलं आहे 20 तारखेपासूनच. हो, आज वारं बंद होईल बऱ्याच ठिकाणी. हो, बरोबर. काल देखील बऱ्याच ठिकाणी झाला ना, त्र्यंबकेश्वर झाला, नाशिक झाला, मालेगावकडे. हो, काल सुरुवात झालेली मान्सूनची. श्रीरामपूर भागात झाली. हो, बरोबर. बुलढाण्याकडे झाला, इकडे बऱ्याच ठिकाणी. खरं तर शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघताय पावसाची. हो, दुष्काळ वगैरे काही नाही पडणार, पण पाऊस येणार आहे. हो हो. म्हणजे यंदा दुष्काळ, आता आपण पाहिलं सोशल मीडियावरती सांगितलं जातं की दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होणार, तर तसं काही नाही होणार आहे. नाही, काही नाही होणार. हा, बरोबर. आणि जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हो. त्यामध्ये सर अतिवृष्टी किंवा पुराचा धोका राहील. हा, पुराचा राहील धोका. कारण की मुंबईला जास्त काय, मुंबई तुंबल जरा जास्त जुलैमध्ये. मुंबईकडे जास्त राहील तर. हा, मुंबई, नाशिक, पुणे. आणि बाकी जिल्ह्यांना? बाकीकडे आहे पण जास्त तिकडल्या पट्ट्यात, उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्रात जास्त, आणि इकडे पण आहे पण कमी स्वरूपात. तिकडे संगमनेर हे पट्ट्यात ते पण चांगला राहील. आपला अहिल्यानगर जिल्हा. हो ना. पुण्याकडे पडणार, त्याच्यामुळे तिकडल्या पट्ट्यात पण चांगला राहील. हो हो, बरोबर. म्हणजे आता आजपासून पावसाला सुरुवात होणारी भाग, थोडे थोडे भाग घेत तो संपूर्ण महाराष्ट्र. सगळीकडे नाही पडणार, आज सुरुवात आहे नुसती. तसं तर मग काय होईल, पहाटे सकाळी सकाळी बऱ्याच ठिकाणी दाखवलं येईल. हो, बरोबर. म्हणजे मान्सूनची जी शेतकरी बांधव वाट बघताय तर त्याला सुरुवात होणार आहे. हो, बरोबर. मग सर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहील? आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दाखल होईल. आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये काही काही भागात दाखल होईल. इकडं उत्तर महाराष्ट्राकडे, नाशिक तिकडल्या पट्ट्याकडे होईल. पश्चिम महाराष्ट्राकडे काही भागात होईल. कोकणात पाऊस थोडा सुरुवात होईल आज. आणि मग उद्याच्याला मात्र काय होईल, संपूर्ण पट्टा धरेल सगळा. हो, बरोबर. सगळीकडे मग उद्यापासून जे सुरुवात झाली की मग सगळीकडे उद्या रात्रीपर्यंत सगळं कव्हर करून टाकेल मग. हो, बरोबर. सर आता आपण जर पाहिलं तर मान्सूनची जी गती होती ती मंदावलेली होती का मग एवढे दिवस? ते काय झालं, ते एकदा मान्सून आला होता आणि तिथं दक्षिण महाराष्ट्रामध्ये तिथं थांबला. त्याच्यानंतर पुन्हा काय होतंय की 15 दिवस कोणती प्रणाली तयार करायला लागतात, 10-12 दिवस लागतात. आणि त्याच्यात इकडे एक लो प्रेशर होतं, त्याच्यामुळे ते तिकडे गेल्यामुळं ते थांबत आहे समजा, बाष्प घेऊन जाते सगळं. बरोबर. सर आता सोशल मीडियावरती असं पण ऐकायला भेटतं की जांभळीच्या झाडाला जर जास्त जांभळ आली तर दुष्काळ पडतो, मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जांभळीच्या झाड माझा निरीक्षण आहे त्याच्या माहितीमध्ये, कारण की मी निसर्गात अभ्यास करतो झाडा. बरोबर. जांभळीच्या झाडाला जांभळ लागले की त्यावर्षी शेतकऱ्याला माल जास्त होतो. हो, माल जास्त होतो. म्हणजे माल होतो शेतकरी. बरोबर. म्हणजे दुष्काळ वगैरे काही नसतं. नाही. सर तुमचा नैसर्गिक अभ्यास जास्त. बिब्याच्या झाडाला मात्र फुलं लागल्या मात्र त्या वर्षी मात्र दुष्काळ पडते. हो ना. बिब्याच्या झाडाला फुलं जास्त असते. हो, बरोबर. सर आता हा जो मान्सून सुरू होणार आहे हा कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होईल याची? आज मराठवाड्याकडे पडेल समजा. आज इकडे नांदेड खाली, नांदेडच्या साईडने इकडे लातूर तिकडे.
आणि त्याच्यानंतर मग काय होईल मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण पट्टीकडून मग उद्या पहाटे सकाळी सुरुवात होईल. हो ना. हो म्हणजे उद्यापासून हो बरोबर. आणि मग तो आज नुसती सुरुवातच आहे आज फक्त. हो म्हणजे तुरळक भागांमध्ये आज सुरुवात होईल. आज सगळीकडे दाखल नाही होणार आज कसं थोडे थोडे भाग दररोज घेणारे तर. हो सर मग आता जसं की तुम्ही सांगितलं जुलै महिन्यात अतिवृष्टी होईल तसं मग जूनच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये कसा पाऊस राहील? जूनच्या शेवटच्या आठवड्यात जास्त आहे ना आता ह्या. हो जास्त आहे. यामध्ये अतिवृष्टी पुराचा धोका राहील का? नाही फक्त काय होईल जरा जास्त पाऊस पडेल समजा पेरण्याचा. म्हणजे पेरणी जे पेरणीची वाट बघताय तर त्या शेतकरी बांधवांना दिलासा. हो बरोबर. सर काही शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली पण आहे त्यांना काय सांगाल? ज्यांची केली त्यांच्यासाठी चांगलं आहे कारण की आमच्या इकडे बी बऱ्याच ठिकाणी धूर पेरण्या केल्या लोकांनी लावले उगवले त्यांचे ज्यांचे धूर पेर त्यांना 2-2 पाऊस पडले. हो बरोबर. आणि आता या पावसाने त्यांना अधिक फायदा होणार आहे तर. फायदा होणार. हो बरोबर. सर मग आता जर शेवटचा आठवडा आहे यामध्ये पाऊस तर होणारच आहे आणि संपूर्ण भागांमध्ये होणार आहे. पण शेतकरी सर्वदूर होणार सगळीकडे. हो बरोबर. आणि जुलै महिन्यामध्ये यापेक्षा जास्त पाऊस राहणार आहे. हो. आणि वाऱ्याचं प्रमाण कसं राहील? वारा आज बंद होईल संपूर्ण भागांमध्ये. हो हो आणि उष्णता पण कमी होईल. कमी होईल उद्यापासून म्हणजे आजच टेम्परेचर कमी होईल आता. हो म्हणजे आजपासून टेम्परेचर कमी होईल वारही बंद होईल आणि पाऊस सुरुवात होईल. हो सर हे आता आपण जर पाहिलं तर असं सांगितलं जातं की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात जे काही वातावरण निर्माण होतं त्याचा परिणाम पावसावरती होत असतो तर ते कितपत खरे? नाही आता ते म्हणजे सगळे म्हणणार ना आता इथून पुढं पाऊस सुरू होणार असं म्हणणार सगळेच. बरोबर. ठीक आहे सर आपल्या शेतकऱ्यांना योग्य आणि डिटेल माहिती दिली धन्यवाद सर. ठीक.